बातम्या सविस्तर बघायच्या आहेत। सुरुवातीचीच बातमी आहे बीडमधून, कारण बीडमधले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला खरतर 20 दिवस उलटले आहेत। अजूनही आरोपी मोकाटच आहेत। 20 दिवस उलटून देखील आरोपींना अटक करण्यात न आल्यानं स्थानिक चांगलेच आक्रमक झालेत। आज सर्वपक्षीय मूक मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहेत। मोठ्या संख्येने इथं स्थानिक उपस्थित राहतील। शिवाय सर्वपक्षीय नेते देखील या मोर्चामध्ये उपस्थित असणार आहेत। मराठा समाज बांधव देखील मोठ्या संख्येनं या मोर्चात उपस्थित राहण्याची शक्यता आहे। बीड शहरातल्या रस्त्यावरील वाहतूक देखील याच मोर्चाच्या अनुषंगाने वळवण्यात आली आहे। तर पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या मोर्चाच्या ठिकाणी असणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी या सर्वपक्षीय नेत्यांचा मोर्चा असेल। आरोपींना अटक करण्याची प्रमुख मागणी असेल आणि याच मागणीसाठी हा मोर्चा काढला जातोय। भव्य मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। न्याय पाहिजे असा यावेळेस बॅनरवर उल्लेख करत बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे। या संदर्भात आपण थेट जातोय। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत आपल्यासोबत। मोहसिन, आपण पाहतोय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 20 दिवस उलटून देखील काही आरोपी अजूनही मोकाटच आहेत। त्यामुळे प्रशासनावर देखील कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। आज जो मोर्चा निघणार आहे त्याचं नेमकं स्वरूप कसं असेल, सविस्तर सांगाल? वर्षा, नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता 20 दिवस होत आले आणि तरीही अजून आरोपी अटक नाहीये। मुख्य आरोपी अजूनही फरार आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये आज मोर्चा सुरू होणार काढला जाणार आहे आणि साधारण 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मी सध्या बीडच्या शिवाजी महाराज चौकात आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो पोलिसांचा बंदोबस्त देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे आणि भल्ला मोठा असा एक होर्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्यावर उल्लेख करण्यात आलेला आहे माणुसकीची हत्या भव्य मूक मोर्चा। हा भव्य मूक मोर्चा जो आहे तर शहरातील वेगवेगळ्या भागातून जाणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन हा मोर्चा धडकणार आहे आणि या मोर्चाची सुरुवात शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून होणार आहे। पुढे सुभाष रोड आणि अण्णाभाऊ साठे चौक करत बसस्टँड आणि छत्रपती शिवाजी महाराज मार्गाने हा मोर्चा जो आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे। त्यामुळे या सगळ्या मोर्चामध्ये एकच मागणी असणार आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना अटक करावी। मुख्य आरोपी अजूनही फरार आहे। आरोपींना कुठेतरी राजकीय वरद हस्त त्यांच्या मागे आहे आणि त्यामुळेच या आरोपींना अटक होत नसल्याचा आरोप सतत करण्यात येत आहे। आजच्या या मोर्चाचा जर विचार केला तर यात अनेक महत्त्वाचे नेते देखील जे आहेत तर उपस्थित असणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीत या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कडक असा बंदोबस्त देखील आपल्याकडे या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपल्यासोबत काही समन्वयक आहे। मला एक सांगा, काय मागण्या आहे? काही वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे, तुम्ही सगळे इथे पोहोचायला सुरुवात झालाय। सर्वपक्षीय सगळे बांधव या मोर्चात 18 पगड जातीतले लोक सगळे सहभागी होणार आहेत आणि स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। त्यांचे मुलं, पत्नी, आई वडील यांच्यावर काय आघात होत असतील आणि या बीड जिल्ह्याचं दुर्दैवानं नाव बदनाम होतंय। त्यामुळे यामागे कुणीही असला, कुणीही किती मोठा असलं तरी ज्या कुणी आरोपी आहेत ते पकडले गेले पाहिजेत। फास्टॅग कोर्टात हा खटला दाखल केला पाहिजे। त्यांच्यावर मोका अंतर्गत जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली ते कलम लावले पाहिजेत आणि आरोपींना फाशी दिली पाहिजे या मागणीसाठी। आणि पुन्हा बीड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात अशी घटना होऊ नये म्हणून या पुरोगामी महाराष्ट्राचं एक वेगळं महाराष्ट्राचं चित्र जगात आहे, ते नाव महाराष्ट्राचं कायम राहावं यासाठी हा मोर्चा आहे। हा मूक मोर्चा असणार आहे आणि प्रचंड ताकदीनं लोक इथं येणार आहेत। नक्कीच वर्ष, आपण बघितलं तर ह्या सगळ्या भावना आहे। काही वेळात म्हणजे 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। अनेक महत्त्वाचे नेते असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील ते देखील या मोर्चात सहभागी होणार आहे। दुसरीकडे अंजली दमनिया या देखील एक पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करणार असल्याची माहिती मिळत आहे। मनोज जरांगे पाटील असतील, संभाजी राजे असतील, यासह अनेक खासदार, आमदार हे देखील या मोर्चात सहभागी होणार आहे। 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। त्यापूर्वी आता आंदोलक जे आहे तर शहरात यायला सुरुवात झालेली आहे। वर्षा, निश्चितच मोहसिन, खरं तर सर्वपक्षीय नेत्यांचा हा मोर्चा असणार आहे। स्थानिक नेमकं काय म्हणतायत? हा मोर्चा निघत असला तरी प्रमुख मागणी नेमकी काय आहे या सगळ्या मोर्चेकरूंची? वर्षा, आपण जर बघितलं तर या सगळ्या म्हणजे 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि आज जवळपास 20 दिवस होत आले आहे। मात्र तरीही आरोपी जे आहेत तर ते पोलिसांना सापडत नसल्यामुळे संतापाचं वातावरण आहे। स्थानिक नेते असतील किंवा स्थानिक नागरिक असतील किंवा मस्साजोगा गावातील गावकरी असतील यांचा जो आहे तर रोष पाहायला मिळतोय।
सीआयडी सारखं एवढं मोठं पोलीस दलातील एक कार्य जे सीआयडी असतात एवढं मोठं पथक आहे ते देखील या आरोपींना शोधू शकत नसल्याचा भावना ज्या आहे तर सर्वसामान्यांमध्ये आहे आणि त्यामुळे बीड जिल्ह्यातील म्हणजे फक्त बीड शहरच नाही तर ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात लोक या मोर्चात सहभागी होऊ शकतात अशी माहिती मिळते आणि सोबतच परिसरातील जालना असतील इतर आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील अनेक लोक या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील आहे। प्रमुख मागण्या जर आपण बघितल्या तर या हत्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे मुख्य आरोपी आहेत सुदर्शन भुले असतील किंवा इतर जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्याची मागणी होत आहे। सोबतच या प्रकरणाशी वाल्मिक कराड जे धनंजय मुंडेंचे जवळचे आहेत त्यांचा देखील सहभाग असल्याचा सतत आरोप होतोय। त्यांच्यावर देखील एका प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराड यांना देखील अटक करा अशी मागणी या सगळ्या प्रकरणात आपल्याला होताना पाहायला मिळते। वर्षा मोहसिन, तुम्ही आता सीआयडी खरं तर तपासाचा उल्लेख केला आहे, कुठपर्यंत आलाय सीआयडी पोलिसांचा या सगळ्या तपास? अशा नक्कीच सीआयडी आज मोर्चा निघणार आहे त्यापूर्वी सीआयडी ऍक्शन मोड मध्ये आपल्याला आल्याचं रात्री पाहायला मिळालं। काल रात्री जे आहे तर वाल्मिक कराड यांच्या पत्नींची तब्बल 1.5 तास बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये चौकशी करण्यात आली। सोबतच वाल्मिक कराड यांचे 2 बॉडीगार्ड आहे जे पोलीस होते त्यांची देखील चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळते। सोबतच या सगळ्यांचा डेटा जो आहे मोबाईल तो देखील रिकव्हर करण्याचा प्रयत्न सीआयडी कडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सोबतच बीडचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहे त्यांना देखील पोलीस सीआयडी पथकाने काल चौकशीला बोलवल्याची माहिती मिळते। त्यांची देखील 1.5 तास चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे एकंदरीत या सगळ्या प्रकरणात आता सीआयडी देखील ऍक्शन मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळतात। पण प्रश्न हाच आहे की आरोपींना बेड्या कधी ठोकणार।